काल ज्या प्रकारे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जो या केबिनमध्ये जो गोंधळ घातला आणि आंदोलन केलं की नगराध्यक्षांना 2-2 केबिन कशासाठी? मग किती केबिन आहेत नक्की नगरपंचायतमध्ये? खरं तर ज्यांनी या केबिनमध्ये गोंधळ घातला तो मुळात बेकायदेशीर आहे. नगराध्यक्ष किंवा सीओ यांची कुठली पूर्व परवानगी न घेता या केबिनमध्ये येऊन त्यांनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. माझ्या निषेधाच्याही घोषणा देण्यात आल्या. परंतु मुळात ज्यांनी हे आंदोलन केलं तर मुळात शिवसेनेचे जे बहुतांश नगरसेवक आहेत त्यांना मी म्हणेल, जे परवा ज्यांनी आंदोलन केलं त्या पुढच्या जहाजात तुम्ही जर नाही बसला तर बरं होईल, तुमचं कल्याण होईल. कारण त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत आणि प्रत्येक पत्रकार परिषद मात्र घेता येते आणि शिवसेनेच्या नगरसेवकांच्या डोक्यांचा वापर करण्याचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून प्रशासनावर कोणता तरी प्रभाव पाडावा, प्रेशर आणावं आणि आपल्या पदरात काय जर पाडून घ्यावं, यासाठी त्यांची नेहमीची स्टंटबाजी असते. त्यातलाच हा एक पहिला परवाचा प्रकार आहे. यापूर्वीही त्यांनी असे अनेक प्रकार केले. पोलीस स्टेशन बसला, राजपथच्या रस्त्याचे वेळचे बघितलं तुम्ही. सध्या PWDचा साई मंदिर पण सुरू असणाऱ्या रस्त्याचं आंदोलन त्यांनी नाथबाबा तिथं काय केलं, परत तलवार मॅन कशी झाली. त्यानंतर आपल्या इथं गेल्याच आठवड्यात कचरा डेपोच्या संदर्भात वजन काट्या संदर्भात प्रश्न मांडले, तिथेही तोंडावरती पडले. आणि आता त्याच वेळेस ज्या शिवनच्या नव्हे गळा काढण्याचा प्रयत्न आता त्यांचा चालू आहे. मग असा आठवड्यात त्यांना काय साक्षात्कार झाला की ज्या शिवनी कुठल्या तरी दवाखान्याला व्यवसाय परवान्यासाठी काहीतरी रक्कम घेतली म्हणून आरोप करणारे हेच, आणि लगेच 4 दिवसात त्या शिवनचं केबिन आम्ही आदला बदल, म्हणजे केबिन वरती ताबा नव्हे, शिवनचं केबिन मला आणि माझं केबिन शिवना, बाहेरचं जे माझं केबिन होतं आता तुम्ही बघताय इथं जवळजवळ 20 ते 25 लोक बसू शकतात. या शहरातले वेगवेगळे नागरिक आपले प्रश्न घेऊन येतात आणि त्यांना एक सुस्थितीतलं सुव्यवस्थित कार्यालय असावं म्हणून त्यांच्यानी माझी, म्हणजे सीओच्या आणि माझी औपचारिक चर्चा झाली. त्यांनी संमती दर्शवली होती. फक्त ज्या दिवशी केबिनची अदलाबदल होती त्या दिवशी शिवसाहेब सांगलीला माधुरीताई मिसाळ दौरा असल्या कारणानं ते सांगलीला गेले होते आणि त्या दिवशी 10:11 त्यांना फोनवरून कल्पना दिली होती की आज पहिला आपलं ठरल्याप्रमाणे चर्चा झाल्याप्रमाणे मी या नवीन केबिन मध्ये येतोय. हा एवढाच विषय झालेला आहे. तर विरोधकांनी नाहीतरी कुठला तरी छोटासा मोठा काढायचा आणि त्याचा राईचा पर्वत करायचा, ही काही त्यांची आजची सवय नाही. ही त्यांची आदळआपट नेहमीचीच आहे आणि ती आदळआपट त्याच्यामध्ये नेहमी त्यांचा स्वार्थ असतो, परमार्थ अजिबात नसतो. त्यांना काही जनतेचं शहराचं घेणं देणं पडलेलं नाही. फक्त आव मात्र मी या गावाचा कसा विकास पुरुष आहे हा दाखवण्याचा त्यांचा नेहमीचाच केबिन वाढण्याचा प्रयत्न असतोय. केबिनच्या संदर्भांचा वाद माझा आणि सीओ यांच्यामध्ये कोणताही नव्हता, कोणताही नाही आणि नसेलही. कारण सीओ आज त्या चेअरवरती बसून कामानिमित्त आता बाहेर येतील थोड्या वेळानं आणि मी माझ्या केबिनला परवापासून बसतोय. त्यामुळे असं काही नाही, कोणीतरी गैरसमज केलेला असावा आणि त्यांनी पण हलक्या कानानं ऐकून घेऊन मग इथं येऊन काही नगरसेवकांना बोलावून स्टंटबाजी केली. आता त्या संबंधित नगरसेवकांना ज्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलंय त्यांना सरांनी कायदेशीर नोटीस बजावू. कारण ते सुद्धा जर एखाद्या संघटनेचे युवा अध्यक्ष आहे म्हणून संबोधतात, पण जिल्ह्यात कुठं काम आहे तुमचं? फक्त आटपाडी शहरात उठसूट नगरपंचायत, उठसूट नगरपंचायत. पंचायत समितीचं काय आहे का नाही तुमच्याकडं? जिल्हा परिषदचं काय आहे का नाही? तर तुम्हाला जिल्हाधिकारी तुमच्या पक्षानं फक्त आटपाडी शहरापुरतं मर्यादित लिमिटेड केलंय. हेही त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं. आणि मी सर्व विरोधी गटातल्या नगरसेवकांनाही आवाहन करेन की जर आपल्याला जनतेनं 5 वर्षे सेवा करण्यासाठी हे पद बहाल केलंय त्याचा सदुपयोग करूया. विनाकारण कोणाही तर नादाला लागून कुठल्या तरी छोट्या मोठ्या वादात न अडकता शहराच्या विकासाला आमचा हात नेहमी सदैव मदतीसाठी पुढे आहे. पहिल्या मीटिंग पासून मी त्यांनाही सांगत आलोय, परंतु ते सुद्धा जर काही भूलभुलैयाला बोलत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. जे या शहरामध्ये मग सामान्य नागरिक असतील
जे आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी पुढे जाऊ. आणि आंदोलनकर्त्यांना, चुकीची बेकायदेशीर आंदोलनकर्त्यांना मी एवढंच सांगेन की चुकीची बेकायदेशीर आंदोलन न करता विधायक कामावरती कसा भर देता येईल याच्यावरती तुम्ही जोर ठेवा. तुमच्या बाबतीमध्ये काही सोशल मीडियामध्ये काही मीम्स फिरतायत की काम नंतर आधी ऑफिस, माझी 2-2 ऑफिस, अशा प्रकारचे मीम्स आहेत. या मीम्स सुद्धा त्या शेअर होत आहेत सोशल मीडियावर. याबद्दल काय सांग? मीम्स टाकणारे कोण आहेत? त्याच्याच ताटाखालीचे मांजर आहेत ना, मग ते टाकत असतील त्यांना बरं वाटावं म्हणून. म्हणजे आपला जो प्रमुख म्होरक्या आहे त्याला बरं वाटायसाठी त्यांचे चेले चपाटे असल्या मीम्स टाकत असतील. त्याच्याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. आणि 2 केबिन म्हणाल तर ती मूळ ऐतिहासिक इमारत आहे. तिथं वृद्ध, दिव्यांग, महिला त्या ठिकाणी येत असतात, त्यांच्यासाठी ते कार्यालय आहे. आणि इथं येण्याचा प्रमुख उद्देश असा आहे, इथं काय फक्त माझं एकट्याच केबिन नाही, आमच्या गटनेत्यांचा आहे, उपाध्यक्षांचे केबिन केलेलं आहे परिसर. फक्त माझा आणि शिवनचा आदला बदल केल्या. आणि हे दुसरं ऑफिस म्हणजे मुळात आपली नगरपंचायत 3 ठिकाणी. याचं कारण आपल्याला अजून मोठी इमारत नाही. तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जुनी ऐतिहासिक औंध संस्थांच्या काळापासूनची ती इमारत आहे. त्यामुळं तिथं आमच्या नगरसेवकांच्या वरच्या सभागृहात मासिक मिटिंग होत असतात, स्टँडिंग कमिटीच्या मिटिंग होत असतात. आणि तिथं मगा म्हणल्याप्रमाणे दिव्यांग, महिला, वयोवृद्ध माणसांसाठी तिथं आम्ही सेवा देण्यासाठी अवेलेबल. आटपाडीतल्या लोकांसाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये नगराध्यक्ष नक्की कुठे बसणार? कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस कार्यालयीन कामकाज हे ऑफिस कर्मचारी असतात, त्यांना कंपल्शन असतं. नगराध्यक्ष हा कार्यालयीन वेळेत आणि कार्यालयीन वेळेतही कार्यरतच असतो. ज्यांना ज्याचं काम इकडं, आता सगळे ऑफिशियल केबिन इकडे आहेत, या इमारतीत आहे. मग इथल्या कर्मचाऱ्यावरती, अधिकाऱ्यावरती आपण कंट्रोल ठेवावं या उद्देशानं आम्ही इकडं आमचं ऑफिस आणलेलं आहे, जेणेकरून म्हणजे कामाची गती वाढावी, लोकांचे प्रश्न लवकर सुटावे. आणि त्या इमारतीत असताना जर आम्ही तिकडून आम्हाला फोन करायला लागणार, मग इथून अधिकारी तिकडेला 10 मिनिटं, कधी 20 मिनिटं जाणार. म्हणजे हा जाणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी. आणि एखादा नागरिक इथं ऑफिसला आलाय, मग त्याचं कुठल्या टेबलचं काम आहे ते लगेच आम्ही बेल मारून लगेच संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना बोलावून लगेच विषयाचा निपटारा व्हावा. काल पत्रकार परिषदेमध्ये अनिल पाटील यांनी असा इशाराही दिला की जर खरेच नगराध्यक्ष असतील तर मला कोर्टात खेचावं. तुम्ही मागच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना सुनावलं होतं की आम्ही कोर्टात खेचू. काल त्यांनी तुम्हाला खरे नगराध्यक्ष जर तुम्ही असाल, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही कोर्टामध्ये खेचून दाखवा. आता आम्ही कलेक्टर साहेबांकडे, त्यांनी वजन काढण्याची जी तक्रार होती त्या संदर्भात, तर त्यांना त्यांच्यात दम असेल तर ज्या डीसीसी बँकेचं वजन काटा ताब्यात आहे, खरं तुम्ही पाटील समजत असाल आणि खराच जर जिल्ह्याचा अध्यक्ष समजत असाल आणि भविष्याला पुढे व्हायचं असेल तर तुम्ही डीसीसी बँकेची फोन कराय. वजन काट्याच्या या पावत्या आहेत त्या 25 सालापर्यंतच्या. फक्त आम्हाला आव्हान देऊ नका, नुसतं आव्हान आणि प्रति आव्हान देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका आणि आमचाही कामातला वेळ तुम्ही घालवू नका. तुम्ही त्यांना कोर्टात खेचणार का? कोर्टात ज्या वेळेस आता त्यांची जी काही कामं केलेली आहेत त्याची आम्ही रितसर तपासणी चालू केलेली आहे. तपासणी चालू केलेली आहे, कुंकून लागल्यामुळं आता आठवड्याला त्यांच्या पत्रकार परिषदा घडायला लागलेल्या आहेत. त्याचं कारण ते आहे. आणि जेणेकरून अधिकारी आपल्या बाजूने राहावे म्हणून अधिकाऱ्यांना आता प्रोटेक्शन. ज्या अधिकाऱ्यांना मोठं म्हणत होता 4 दिवसापूर्वी, त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भानं ते म्हणजे मला माहिती विचारलं का? फोनवर विचारलं. तुम्ही अजून एकदा